भाई, जब हम समंदर के किनारे खड़े होते हैं तो आधी हुई लहर हमको बहुत रोमांच देती है, लेकिन जब वही लहर वापस जाती है तो पैर के नीचे से थोड़ी सी मिट्टी लेके चली जाती है। हम जानते हैं गांधी जी कि हम डूबेंगे नहीं, लेकिन जब पैर के नीचे से मिट्टी खिसकती है आई तो थोड़ा डर तो लगता है कि हम डूब सकते हैं। और इस लहर का नाम गांधी जी पावर है, जिसे आते हुए तो बड़ा अच्छा लगता है, लेकिन जाते हुए आई थोड़ा डर भी देती है। और जो इस लहर पे खेल जाए बस उसी को पॉलिटिशियन कहते हैं। एका हिंदी चित्रपटातील हा प्रसंग आपण सर्वांनी काळजीपूर्वक त्या ठिकाणी पाहिला असेल। या सीनमधील जो काही आशय आहे तो सध्या बुलढाणा जिल्ह्यातील शिंदे शिवसेनेमध्ये होत असलेल्या उलथापालथी आणि ज्या काही घडामोडी आहेत त्यांच्याशी तंतोतंत जुळतो। या सीनमध्ये मनोज वाजपेयी जे अतिशय उत्कृष्ट अभिनेता आहेत त्यांच्या बोलण्याचा आशय शिंदे गटातील डॉक्टर संजय रायमुलकर, संजय गायकवाड आणि शशिकांत खेडेकर साहेब यांना तंतोतंत त्या ठिकाणी लागू पडतो। याच्यामध्ये मनोज वाजपेयी जे बोलतात ते आपण ज्यावेळेला समुद्राच्या काठावर त्या ठिकाणी उभा असतो आणि ज्यावेळेला ती लाट परत जात असताना आपल्या पायाखालची थोडीशी वाळू जी आहे ती लाट परत घेऊन जाते आणि ही लाट म्हणजे सत्ता, आणि ही सत्ता येताना खूप चांगली वाटते, परंतु जाताना किंवा सत्ता जाण्याचा जो काही फील आहे, जो अनुभव आहे, तो माणसाला सत्ताधाऱ्याला त्या ठिकाणी थोडंसं घाबरून जाते। माहीत असते की आपण या गोष्टीमुळे डुबणार नाही, परंतु थोडी भीती ती वाटत असते। याच काहीशा मानसिकतेतनं शशिकांत खेडेकर ज्यांचा पराभव विधानसभेमध्ये यावेळेला झाला, डॉक्टर संजय रायमुलकर ज्यांचा दारुण पराभव झाला आणि त्याच्यानंतर थोडक्या मताधिक्यानं निवडून आलेले संजयजी गायकवाड साहेब यांना सुद्धा सत्ता आपल्या हातून त्या ठिकाणी निघून जाते की काय असा फील त्या ठिकाणी आलेला आहे। त्यामुळे या तिन्ही नेत्यामध्ये सत्ता जाण्याची जी अस्वस्थता त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे, या सगळ्या गोष्टीचा राग आणि या सगळ्या गोष्टीचा जो काही खापर फोडण्याचा प्रकार आहे तो केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्यावर त्या ठिकाणी करण्याचे उपद्व्याप, त्यांच्यावर खापर फोडण्याचे प्रताप हे या तीन नेत्याकडनं त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात चालू आहेत। परिसीमन आयोगाचा जो काही सध्या त्यांचा या सगळ्या मतदारसंघाच्या बदलाचा जो प्रकार चालू आहे, याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे 48 मतदारसंघ हे 72वर जाणार। त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यामध्ये असलेले जे मलकापूर पकडून 7 मतदारसंघ आहेत हे मतदारसंघ त्या ठिकाणी 11 होणार आणि या 11 मतदारसंघामध्ये 2 मतदारसंघ प्रामुख्याने हे महिलेसाठी राखीव होणार, कारण महिला आरक्षण 33% महिला आरक्षण लागू होत असल्यामुळेच हा परिसीमन जो आहे, परिसीमन आयोगाचा जो काही खटाटोप चालू आहे की ज्याच्यामध्ये मतदारसंघ वाढणार आहेत। याच्यात असंही आहे की बुलढाणा मतदारसंघ हा महिलेसाठी राखीव होणार, मेकर मतदारसंघ हा सर्वसाधारण म्हणजे ओपन त्या ठिकाणी होणार आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक विभाजन होऊन 2 लोकसभेचे मतदारसंघ घाटाखाली आणि घाटाच्या वर त्या ठिकाणी होणार आहेत। परंतु केंद्रामध्ये प्रतापरावजी जाधव साहेब यांचं असलेलं जे काही प्रस्थ आहे, दिल्लीमध्ये त्यांची जी सत्ता आहे आणि त्यांच्या जवळ बीजेपीचे असे काही महत्त्वाचे नेते आहेत की जे प्रतापराव जाधवांना अगदी 10 वर्षापूर्वीपासून त्या ठिकाणी लाईक करतात, त्यांना ते सपोर्ट करतात। अशा सगळ्या लोकांचा जो काही सहभाग घेऊन, त्यांची मदत घेऊन एक ड्राफ्ट तयार केला आहे, ज्याच्यामध्ये मेकर मतदारसंघ हा ओपन होणार आणि बुलढाणा मतदारसंघ जो आहे तो त्या ठिकाणी महिलेसाठी राखीव होणार, असा ड्राफ्ट त्या ठिकाणी तयार झालेला आहे। आणि हा ड्राफ्ट करून घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवर त्या ठिकाणी बीजेपीचे मोठाले नेते आणि खुद्द प्रतापराव जाधव साहेब हे आग्रही आहेत। त्याचबरोबर मेकरचा राखीव असलेला मतदारसंघ हा शिंदखेड राजा मतदारसंघ राखीव होण्यामध्ये परिवर्तित होणार आहे, अशा प्रकारचा फिक्स ड्राफ्ट त्या ठिकाणी तयार झाला। म्हणून पायाखालची वाळू, सत्तेची जी काही समजा वाळू ही सरकत असल्यामुळे संजय गायकवाड साहेब, शशिकांत खेडेकर साहेब आणि त्या ठिकाणी संजय रायमुलकर साहेब यांची ती एक अवस्था झालेली आहे। संजय गायकवाड हे बुलढाणा मतदारसंघ महिलेसाठी राखीव होणार असल्यामुळे चिखली मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आपल्यासाठी स्पेस बनवून पाहत आहेत, नव्हे तर या चिखली मतदारसंघामध्ये 2029 मध्ये उभं राहून त्या ठिकाणी निवडून येण्याचा केविलवाणा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत। खेडेकर साहेबांनी या 2 लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्यासाठी
हा जो लोणार शिंदखेड राजा आणि या भागाचा जो लोकसभा मतदारसंघ होणार आहे त्या ठिकाणी आपणच त्या ठिकाणी खासदार होऊ शकतो किंवा होणार आहोत अशा प्रकारची बॅनरबाजी ही पूर्ण जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी करण्याची त्यांची जी काही वृत्ती आहे किंवा त्यांची जी काही कृती आहे ती या सगळ्या गोष्टीवर प्रकाश टाकताना त्या ठिकाणी आहे. अत्यंत जवळून प्रतापराव जाधव साहेबांना ओळखणाऱ्या लोकांच्या मनाने आणि त्यांच्या या सगळ्या विश्लेषणाने ही गोष्ट अधोरेखित होते की बीजेपी सोबत असलेले जे काही संबंध आहेत वर दिल्लीमध्ये असलेलं जे वजन आहे हे वजन वापरून प्रतापराव जाधव साहेब त्या ठिकाणी मेकर मतदारसंघ हा खुला करण्याचा, त्याचबरोबर बुलढाणा मतदारसंघ हा त्या ठिकाणी महिलेसाठी आरक्षित करण्याचा आणि शिंदखेड राजा मतदारसंघ हा SC साठी राखीव करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना यश सुद्धा येत आहे. तुर्तास प्रतापराव जाधव साहेब यांना जवळून ओळखणारे आणि त्यांचं राजकारण जवळून ओळखणाऱ्या लोकांना एक गोष्ट त्या ठिकाणी माहीत आहे की राईट साईडनं ओव्हरटेक करणाऱ्यांना प्रतापराव जाधव साहेब त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे इजा किंवा कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण करत नाहीत, परंतु रॉंग साईडनं प्रतापराव जाधव साहेबांना ओव्हरटेक करणारे आत्तापर्यंत स्वतःचं राजकारण हे मातीत मिसळून बसणारे नेत्यांची फेरलिस्ट खूप मोठी आहे, ज्याच्यामध्ये गुलाबराव गावंडेपासून आनंदराव अडसूळपासून विजयराज शिंदेपासून तर अनेक लोकांचं नाव त्यामध्ये आहे. आणि संजय गायकवाड बुलढाण्याचे आमदार, त्याचबरोबर शिंदखेड राजा मतदारसंघाचे जे काही माजी आमदार आणि मेकर मतदारसंघातले माजी आमदार हे प्रतापराव जाधव साहेबांना त्या ठिकाणी रॉंग साईडने ओव्हरटेक करीत आहेत असं सर्व जिल्ह्यामध्ये चित्र दिसत आहे. आणि लवकरच यांचं राजकारण संपुष्टात येऊन हे लोक राजकारणाच्या पटलावून त्या ठिकाणी बाद होऊ शकतात अशी भावना मेकर आणि बुलढाणा जिल्ह्यातील एकूणच सगळ्या जाणकारांच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. माझी या तिन्ही नेत्यांना विनंती आहे की प्रतापराव जाधव साहेबांना त्यांच्या सोबत राहून जर आपण ओळखू शकले नसाल तर थोडासा डीप अभ्यास करून प्रतापराव जाधव साहेबांना रॉंग साईडनं ओव्हरटेक करण्याचे हे प्रकार जर थांबवले तर आणि तरच तुमचं राजकारण त्या ठिकाणी टिकेल. अन्यथा गुलाबराव गावंडेपासून आनंदराव अडसूळ विजयराज शिंदेची ही जी काही एक भली मोठी लिस्ट आहे या लिस्टमध्ये हे 3 लोक स्वतःचं नाव त्या ठिकाणी टाकून घेतील हे आगामी काही वर्षामध्ये पाहायला मिळालं तर नवल वाटायला नको. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.